Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. So आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ह्या चॅप्टरची प्लेलिस्ट बघतो आहे आणि आज हा आपला लेक्चर नंबर 9 आहे. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्लेलिस्टची लिंक मेन्शन केलेली आहे. जर तुम्हाला चॅप्टर नंबर 1 चे सगळे व्हिडिओज पाहिजे असतील तर तुम्ही त्या प्लेलिस्टच्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्हाला सगळे जेवढे पण व्हिडिओज आतापर्यंत आपण अपलोड केलेले आहेत ते सगळे व्हिडिओज तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये भेटतील. ओके, सो आजच्या या लेक्चरला आता आपण सुरुवात करू. ह्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 चे जे रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करणार आहे. सो स्टार्ट करू आपण क्वेश्चन नंबर 3 पासून. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलं आहे? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. सो दोन सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला त्यांना सॉल्व करायचं आहे. आता सॉल्व करायचं आहे म्हणजे काय? आपल्याला एक्स आणि वाय या दोन व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, सो सगळ्यात आधी इक्वेशन काय दिलेले आहेत ते बघूयात. पहिलं इक्वेशन आहे 2/x मायनस 3/y इक्वल टू 15. दुसरं इक्वेशन आहे 8/x प्लस 5/y इक्वल टू 77. दोघं इक्वेशन आपण लिहून घेतले. आता हे दोन इक्वेशन लिहिल्यानंतर आपल्याला हे दिसलं की ह्या टर्म मध्ये आणि ह्या टर्म मध्ये 1/x कॉमन आहे. बरोबर, सेम ह्या दुसऱ्या टर्म मध्ये आणि या दुसऱ्या टर्म मध्ये 1/y कॉमन आहे दोघीकडे, इक्वेशन 1 मध्ये सुद्धा आणि इक्वेशन 2 मध्ये सुद्धा. सो आपण काय करू, याला कन्सिडर करणार. काय कन्सिडर करणार की 1/x च्या जागी तुम्ही a व्हॅल्यू टाका आणि 1/y च्या जागी तुम्ही b व्हॅल्यू टाका. आता असं का करणार? कारण हे केल्यानंतर आपल्याला जे इक्वेशन मिळणार ते इक्वेशन आपल्या सिंपल फॉर्म मध्ये असणार आहे, ज्या फॉर्म मध्ये आपण क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करू शकतो. ओके, आता 1/x च्या जागी a जर टाकलं तर इथं काय येणार? मग 2 1/x च्या जागी लिहिलं a मायनस साइन हा आला 3 आणि 1/y च्या जागी लिहिलं b इक्वल टू 15. तसाच नेक्स्ट सेकंड इक्वेशनला काय येणार? मग 8a प्लस 5b इक्वल टू 77. आता हे मिळाले आपल्याला दोन न्यू इक्वेशन्स. इथपर्यंत कळालं? आपण काय केलं की जे दोन इक्वेशन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले होते त्याच्यात आपल्याला हे कळालं की 1/x आणि 1/y कॉमन आहे दोघीकडे, म्हणून आपण 1/x ला a मानलं आणि 1/y ला b मानलं आणि ही व्हॅल्यू याच्यात टाकल्यानंतर आपल्याला हे दोन नवीन इक्वेशन मिळाले. आता हे दोन इक्वेशन घेऊन आपण क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करू. क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करण्याचे स्टेप नंबर 1 असते फाइंड द व्हॅल्यू ऑफ d, dA आणि dB. आता dA आणि dB हे कशातून आलं? ह्या दोन इक्वेशन वरून, कारण याच्यामध्ये व्हेरिएबल आहे a आणि व्हेरिएबल आहे b. कारण आपल्याला हे दोन इक्वेशन आधी सॉल्व्ह करायचे म्हणून आपण dA आणि dB ची व्हॅल्यू काढणार. जर तुम्हाला ह्या कन्सेप्ट माहिती नसतील की d म्हणजे काय, dA म्हणजे काय, तर तुम्हाला याच्या आधीचे व्हिडिओ नक्की बघावे लागेल, कारण मी तिथं खूप डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके, सो ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी नाही बघणार आहे. सो आपण d ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार, dA ची व्हॅल्यू फाइंड आउट करू आणि dB ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. आता d, dA आणि dB हे तिघ काय आहेत? डिटर्मिनंट. ओके, आता d मध्ये कोणते व्हॅल्यूज येतात? d मध्ये व्हॅल्यूज येतात a च्या समोरच्या आणि b चे समोरचे. सो a च्या समोर व्हॅल्यू आहे 2, 8 आणि b च्या समोर व्हॅल्यू आहे -3, 5. सेम DA च्या डिटर्मिनंट मध्ये कोणत्या व्हॅल्यूज येणार? आता इथं A
म्हणून इकडचा ए आपण बघणार नाही. सो उरले काय मग, बी च्या समोरच्या व्हॅल्यू, आणि बी च्या समोरच्या व्हॅल्यू नेहमी इथं लिहितात. मग ह्या साईडला काय येणार, ह्या साईडला येणार ह्या दोन व्हॅल्यूज ज्या वाचलेल्या आहेत. सो इथे येणार 15 आणि 77. सेम आता डी बी ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून आपण बी ला बघणार नाही. मग उरलं काय, ए च्या समोरच्या व्हॅल्यू आणि ह्या दोन व्हॅल्यू. ए च्या समोरच्या व्हॅल्यू डिटर्मिनंटच्या ह्या साईडला लिहायच्या असतात आणि उरलेल्या व्हॅल्यू आल्या ह्या साईडला. सो आपण या स्टेपमध्ये डी, डीए आणि डीबी चे हे डिटर्मिनंट बघितले, पण या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आणि व्हॅल्यू कसं काढतात, सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 2 मल्टिप्लाइड बाय 5 केलं, 8 मल्टिप्लाइड बाय -3 केलं आणि ह्या दोघांचं आलं सबट्रॅक्शन. 2 मल्टिप्लाइड बाय 5 होतं 10, मायनस आणि हा मायनस होणार प्लस, 8 3 जा 24 विच इज इक्वल टू आलं 34. सो डी ची व्हॅल्यू मिळाली 34. सेम आता डीए साठी काढू. डीए साठी येणार 15 मल्टिप्लाइड बाय 5, 77 मल्टिप्लाइड बाय -3 आणि ह्या दोघांचं सबट्रॅक्शन. सो 15 मल्टिप्लाइड बाय 5 होतो 75, 77 मल्टिप्लाइड बाय जर 3 केलं तर आन्सर येतं 231. आणि ही निगेटिव्ह साईन आणि ही निगेटिव्ह साईन झाली पॉझिटिव्ह. आन्सर मिळालं 306. डीबी ची व्हॅल्यू काढणार 2 मल्टिप्लाइड बाय 77, 8 मल्टिप्लाइड बाय 15. आन्सर येतं 154 मायनस 120 विच इज इक्वल टू 34. सो आता आपल्याकडे डी, डीए आणि डीबी ची व्हॅल्यू आहे. जर या 3 व्हॅल्यू असेल तर आपण ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सो नेक्स्ट स्टेप तीच आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. आता ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय असतो, डी ए डिवायडेड बाय डी विच इज इक्वल टू 306 डिवायडेड बाय 34 इक्वल टू आलं 9. सेम बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे डी बी डिवायडेड बाय डी. सो डी बी आहे 34 डिवायडेड बाय जर 34 केलं तर आन्सर काय येणार आहे 1. सो आपल्याला ए आणि बी ह्या दोघांची व्हॅल्यू मिळाली. पण इक्वेशन जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर त्याच्यामध्ये एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. सो ह्या क्वेश्चनची लास्ट स्टेप आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. पण एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट कसं करणार, तर तुम्हाला जर लक्षात असेल तर आपण स्टार्टिंग मध्ये काहीतरी कन्सिडर केलं होतं. काय होतं ते, आपण स्टार्टिंग मध्ये हे कन्सिडर केलं होतं की 1/x इक्वल टू ए असणार आहे आणि 1/y इक्वल टू बी असणार आहे. सो याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू काढू शकतो विच इज इक्वल टू 1/a. सिंपल, ए ला इकडे घेतलं, एक्स ला इकडे पाठवलं. तसंच वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी पण येणार 1/b. आता आपल्याकडे ए ची व्हॅल्यू आहे 9, सो एक्स इक्वल टू आलं 1/9 आणि वाय इक्वल टू आलं 1/1. 1/1 म्हणजेच किती, 1. सो सिंपल आपलं सोल्युशन काय येणार मग, एक्स कॉमा वाय इक्वल टू 1/9 कॉमा 1. ओके. सो ह्या क्वेश्चन मध्ये फक्त एकच डिफरन्स होता जो स्टार्टिंग मध्ये आपण केलं, ज्याच्यामध्ये जे आपल्याला कॉमन दिसतंय, दोघं इक्वेशन मध्ये सेम दिसत होतं, त्याला आपण कन्सिडर केलं ए आणि बी. बाकीचं सगळं क्रॅमर्स रूल सारखं सिंपल इक्वेशन सारखं आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ओके. आता आपण सॉल्व्ह करणार आहोत क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये सुद्धा आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले. पहिलं सायमल्टेनियस इक्वेशन आहे 10 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय प्लस 2 डिवायडेड बाय एक्स मायनस वाय इक्वल टू 4.
दुसरं सायमल्टेनियस इक्वेशन आहे 15 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय मायनस 5 डिवायडेड बाय एक्स मायनस वाय इक्वल टू -2. आता हे दोन इक्वेशन आपण एकदम व्यवस्थित बघितले तर आपल्याला दिसतंय की हा टर्म आणि ह्या टर्म मध्ये काय कॉमन आहे, 1/x प्लस वाय. तसंच ह्या टर्म मध्ये आणि ह्या टर्म मध्ये काय कॉमन आहे, 1/x मायनस वाय. सो जर दोन आपल्याला कॉमन गोष्टी दिसत आहे तर आपण याला कन्सिडर करू. आपल्या सोयीसाठी आपण याला काय म्हणणार की जिथं पण 1/x प्लस वाय आहे तिथं a पुट करा आणि जिथं 1/x मायनस वाय आहे तिथं b ची व्हॅल्यू पुट करायची. सो या आपण a आणि b हे जे दोन व्हॅल्यू याच्यात टाकू तर आपलं नवीन इक्वेशन काय बनणार, 10a प्लस 2b इक्वल टू 4 आणि दुसरं इक्वेशन बनणार 15a मायनस 5b इक्वल टू -2. आता हे दोन इक्वेशन बघितल्यावर आपण सांगू शकतो की हे दोन इक्वेशन आपण क्रॅमर्स रूलने इझिली सॉल्व्ह करू. सो तेच आपला गोल आहे की आता हे जे दोन इक्वेशन्स आहेत हे आपल्याला क्रॅमर्स रूलने सोडवायचे. क्रॅमर्स रूलचं पहिलं स्टेप असतो फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी, डीए आणि डीबी. सो आता डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक डिटर्मिनंट शोधावं लागेल. सेम डिटर्मिनंट आपल्याला डीए ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी पण लागेल आणि डीबी ची व्हॅल्यू शोधण्यासाठी पण आपल्याला डिटर्मिनंट शोधावा लागेल. आता डी साठी डिटर्मिनंट असतो ए च्या समोरची व्हॅल्यू आणि बी च्या समोरची व्हॅल्यू. 10, 15, 2 -5. ए चा डिटर्मिनंट शोधण्यासाठी ए च्या व्हॅल्यूज बघायच्या नाहीत, मग उरल्या कोणत्या, बी च्या व्हॅल्यू आणि ह्या दोन व्हॅल्यू 4 आणि -2. डीबी शोधण्यासाठी बी चे डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण बघणार नाही, मग उरले ए च्या व्हॅल्यूज ज्या आहेत 10 आणि 15 आणि ह्या उरलेल्या व्हॅल्यू विच इज 4 आणि -2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपलं प्रत्येक डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळेल. सो इथे येणार 10 मल्टिप्लाइड बाय -5, 15 मल्टिप्लाइड बाय 2. ह्या दोघांचं आलं सबट्रॅक्शन. 10 मल्टिप्लाइड बाय -5 केलं तर -50 आणि -30 विच इज इक्वल टू आलं -80. डी ए ची व्हॅल्यू शोधण्यासाठी आपल्याला लिहावं लागेल 4 मल्टिप्लाइड बाय -5 आणि -2 मल्टिप्लाइड बाय 2. या दोघांचं सबट्रॅक्शन. 4 5 जा होतं 20 आणि निगेटिव्ह साईन आली. 2 2 जा होतं 4 आणि निगेटिव्ह झालं पॉझिटिव्ह, तर याचं मिळालं आन्सर -16. आता डीबी ची व्हॅल्यू शोधू. 10 मल्टिप्लाइड बाय -2, 15 मल्टिप्लाइड बाय 4. सो 10 मल्टिप्लाइड बाय -2 केलं तर हा झाला -20 -60 विच इज इक्वल टू -80. सो नाऊ वी हॅव डी, डीए आणि डीबी. ह्या तीन व्हॅल्यू असल्यावर आपण ए आणि बी ची व्हॅल्यू शोधू शकतो. सो ए ची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे डी ए डिवायडेड बाय डी. बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला वापरणार डीबी डिवायडेड बाय डी. डीए ची व्हॅल्यू काय आहे, -16. डी ची व्हॅल्यू काय आहे, -80. सो आता डीए बाय डी जर केलं तर इकडं आलं आन्सर 1/5. इथं आहे डीबी ची व्हॅल्यू -80 आणि डी ची व्हॅल्यू पण -80. सो हे दोघं कट झाले आणि बी ची व्हॅल्यू मिळाली 1. सो ए इक्वल टू आहे 1/5 आणि बी इक्वल टू आहे 1. नेक्स्ट स्टेप आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. आपल्याला एक्स आणि वाय याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके. सो आता आपल्याला माहिती होतं की आपण काय कन्सिडर केलेलं आहे, आधी तर ते बघू. आपण कन्सिडर काय केलं होतं, 1/x प्लस वाय इक्वल टू ए.
आणि दुसरं कन्सिडर केलं होतं 1/x मायनस वाय इक्वल टू बी. बरोबर, हे दोन व्हॅल्यू आपण स्टार्टिंग मध्येच कन्सिडर केले होते. तर आता आपण काय करू, ह्या ए ला ह्या डिनॉमिनेटरला पाठवू आणि x प्लस वाय ला इकडं पाठवू. तर उत्तर काय येणार, x प्लस वाय इक्वल टू 1/a. सेम इथं मिळणार x मायनस वाय इक्वल टू 1/b. सो a ची व्हॅल्यू आहे आणि b ची व्हॅल्यू पण आहे. सो x प्लस वाय इक्वल टू येणार 1/1/5 विच इज इक्वल टू 5 येतं, कारण हा 5 जाईल डिनॉमिनेटर मध्ये. ओके, आणि इथं आलं x मायनस वाय इक्वल टू 1. सो आपल्याकडे दोन इक्वेशन आहे. आता पहिलं इक्वेशन आहे x प्लस वाय इक्वल टू 5 आणि दुसरं इक्वेशन आहे x मायनस वाय इक्वल टू 1. आपण या दोघं इक्वेशनला जर ऍड केलं, इथं लिहिते मी ऍड टू इक्वेशन्स. ठीक आहे, दोन इक्वेशनला ऍड केलं तर x प्लस x होतं 2x प्लस y मायनस y होणार 0 आणि 5 प्लस 1 होतो 6. सो 2x इक्वल टू मिळालं 6. x इक्वल टू येणार 6 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 3. सो x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 3. आता x ची व्हॅल्यू जर 3 असेल तर ही व्हॅल्यू आपण ह्या दोन इक्वेशन मध्ये टाकू शकतो. तो आपण काय करणार, इक्वेशन लिहू x प्लस वाय इक्वल टू 5. पहिलं इक्वेशन, त्याच्यात x च्या जागी टाकलं 3. सो इथं येणार y इक्वल टू 5. हा प्लस 3 इथं जाऊन मायनस 3 झाला आणि 5 मायनस 3 होणार 2. तो इथून y ची व्हॅल्यू सुद्धा मिळाली. तो आपण काय सांगू शकतो की जो इक्वेशन आपल्याला दिलेले होते दोन, त्याचं सोल्युशन मिळालं आहे x, y इक्वल टू x ची व्हॅल्यू आहे 3 आणि y ची व्हॅल्यू मिळाली 2. ओके, सो हे आपण अशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण सॉल्व्ह करणार आहोत क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये सुद्धा आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत. हा फर्स्ट सायमल्टेनियस इक्वेशन आहे आणि हा सेकंड सायमल्टेनियस इक्वेशन आहे. हे दोघं इक्वेशन आपल्याला परत क्रॅमर्स रूलने सोडवायचे. सो मी दोन सायमल्टेनियस इक्वेशन स्क्रीनवर लिहून घेतले. आता आपल्याला इथं परत कन्सिडर करावं लागेल की एक याला a ची व्हॅल्यू आणि दुसऱ्या याला b ची व्हॅल्यू. तर इक्वेशन जर व्यवस्थित बघितले तर इथं 1/3x प्लस वाय आणि 1/3x प्लस वाय कॉमन आहे. तसंच दुसऱ्या टर्म मध्ये 1/3x मायनस वाय आणि 1/3x मायनस वाय कॉमन आहे. सो आपण इथं काय कन्सिडर करू शकतो, 1/3x प्लस वाय इक्वल टू a आणि दुसरं कन्सिडर करू शकतो 1/3x मायनस वाय इक्वल टू b. आता हे दोन व्हॅल्यू जर आपण टाकले इक्वेशन मध्ये तर आपले न्यू इक्वेशन्स काय बनतील, पहिलं इक्वेशन बनेल 1/3x प्लस वाय च्या जागी आलं a प्लस b इक्वल टू 3/4. दुसऱ्या याच्यात येणार 1/2a मायनस 1/2b इक्वल टू मायनस 1/8. तो हे दोन न्यू इक्वेशन्स आपल्याला मिळाले. आता ते दोन न्यू इक्वेशन मी स्क्रीनवर लिहिले. आता हे दोन इक्वेशन बघितल्यावर तुम्हाला वाटतं का की आपण हे क्रॅमर्स रूलने सोडवू शकतो? नाही, कारण बघा याचं डिनॉमिनेटर आहे, याच्यात डिनॉमिनेटर दिलेले आहेत, तर आपल्याला याला एक सिंपल फॉर्म मध्ये आणावं लागेल. ओके, सो आता आधी पहिलं इक्वेशन बघू. पहिल्या इक्वेशन मध्ये हा 4 डिनॉमिनेटर मध्ये आहे. याला काढण्यासाठी आपण काय करू,
पूर्ण इक्वेशनलाच 4 ने मल्टिप्लाय करू. सो इथं मी लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन बाय 4. पूर्ण इक्वेशनला आपण जेव्हा 4 ने मल्टिप्लाय केलं तेव्हा आपण हा 4 काढू शकतो. कसं ते बघूयात. आधी ए ला 4 ने मल्टिप्लाय करू. ते येणार 4a प्लस बी ला मल्टिप्लाय केलं तर आलं 4b इक्वल टू इथं मल्टिप्लाय केल्यावर येणार 4 मल्टिप्लाइड बाय 3/4. आता हा 4 आणि हा 4 आपण कट करू शकतो. सो 4a प्लस 4b इक्वल टू 3. बघा हे इक्वेशन तुम्हाला सिंपल फॉर्म मध्ये मिळालं. सो हे असणारे आपलं फर्स्ट इक्वेशन नंबर 1 क्रॅमर्स रूल मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी. जसं आपण इथं हे सिंपल इक्वेशन आणलं तसंच ह्या साईडला सुद्धा सिंपल इक्वेशन आणू. इथं डिनॉमिनेटर मध्ये 2a आणि डिनॉमिनेटर मध्ये 8 पण आहे. अशा टायमिंगला काय करायचं, जो मोठा नंबर असतो त्या मोठ्या नंबरने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. सो आता याच्यात मोठा नंबर काय आहे 8. सो पूर्ण इक्वेशनला आपण काय करणार 8 ने मल्टिप्लाय. सो मल्टिप्लाय इक्वेशन बाय 8. ठीक आहे. सो इथं 8 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार 8 मल्टिप्लाइड बाय 1/2a मायनस 8 मल्टिप्लाइड बाय 1/2b इक्वल टू 8 मल्टिप्लाइड बाय -1/8. ठीक आहे. आता 2 1 जा 2 आणि 2 4 जा 8 होतं. सो पहिली टर्म आली 4a. ही निगेटिव्ह साईन खाली घेतली. परत 2 1 जा 2 आणि 2 4 जा 8. सो 4b इक्वल टू हा 8 आणि हा 8 कट झाल्यावर इथं उरलं फक्त -1. सो दिस इज द इक्वेशन नंबर 2. ह्या इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटर नाहीये, काहीही रेशो नाहीये, एकदम सिंपल 2 इक्वेशन आपल्याला मिळाले. आता हे 2 इक्वेशन घेऊन आपण काय करणार क्रॅमर्स रूलचे स्टेप फाइंड आउट करू. पहिली स्टेप आपण नेहमी काय करतो डी डीए आणि डीबी हे 3 व्हॅल्यू फाइंड आउट करतो. सगळ्यात आधी डी ची व्हॅल्यू शोधू. डी च्या व्हॅल्यू मध्ये डिटर्मिनंट मध्ये आपण ए आणि बी च्या व्हॅल्यू घेतो. सो इथं येणार 4 4 4 आणि -4. सेम आता डीए ची डिटर्मिनंट शोधू. डीए च्या डिटर्मिनंट मध्ये आपण ए ला कन्सिडर करत नाही. मग उरलं काय बी च्या समोरच्या व्हॅल्यू आणि ह्या 2 व्हॅल्यूज ज्या आहेत 3 -1. सेम आता डीबी डिटर्मिनंट काढू. डीबी डिटर्मिनंट काढताना बी च्या व्हॅल्यू बघायच्या नाही. मग उरल्या ए च्या व्हॅल्यू आणि ह्या 2 व्हॅल्यू. ए च्या व्हॅल्यू नेहमी ह्या साईडला लिहायच्या आणि उरलेल्या ज्या व्हॅल्यू आहे 3 -1 त्या इकडं आल्या. तो सिंपल. आता आपण एक एक डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू. डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी ह्या दोघांना मल्टिप्लाय करणार. 4 मल्टिप्लाइड बाय -4. मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार 4 मल्टिप्लाइड बाय 4 आणि दोघांचं सबट्रॅक्शन. 4 4 जा होतो 16. ही निगेटिव्ह साईन इथं आली. परत 4 4 जा 16 which is equal to -32. आता डीए चं डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढणार which is 3 मल्टिप्लाइड बाय -4 4 मल्टिप्लाइड बाय -1 आणि ह्या दोघांचं सबट्रॅक्शन. 3 4 जा 12 4 4 जा 1 आणि निगेटिव्ह झालं पॉझिटिव्ह. तो -12 आणि +4 इक्वल टू आलं -8. डीबी ची व्हॅल्यू काढण्यासाठी परत 4 मल्टिप्लाइड बाय -1 4 मल्टिप्लाइड बाय 3 दोघांचं सबट्रॅक्शन. 4 1 जा 4 होतं आणि निगेटिव्ह साईन त्याची जी होती ती 4 ला मिळाली. 4 3 जा होतं 12. या दोघांचं निगेटिव्ह आणि निगेटिव्ह होणार पॉझिटिव्ह आणि म्हणून ऍडिशन केल्यावर व्हॅल्यू आली 16 आणि 12 मोठा आहे त्याची साईन निगेटिव्ह आहे म्हणून इथं मिळाली निगेटिव्ह साईन.
याच्यावरून आपल्याला 3 व्हॅल्यूज मिळाल्या. डी ची व्हॅल्यू मिळाली -32, डीए ची व्हॅल्यू मिळाली आहे -8 आणि डीबी ची व्हॅल्यू आहे -16. पुढची स्टेप काय आहे? करेक्ट. पुढची स्टेप आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. तो ए ची व्हॅल्यू शोधण्यासाठी आपण काय फॉर्म्युला वापरणार? DA by D which is equal to -8 by -32 आणि याचं आन्सर येतं 1/4 कारण 8 1 जा 8 आणि 8 4 जा 32 होतं आणि निगेटिव्ह आणि निगेटिव्ह साईन दोघांची कट झाली. सेम बी ची व्हॅल्यू काढणार ज्याचा फॉर्म्युला आहे DB by D. DB ची व्हॅल्यू आहे -16 by -32 which is equal to आलं 1/2. तो आता आपल्याकडे A आणि B ह्या दोघांची व्हॅल्यू आहे. आय एम सॉरी, इथं A ची व्हॅल्यू 1/4 आहे आणि B ची व्हॅल्यू पण 1/2 आहे. जस्ट अ मिनिट, मी ह्या दोन व्हॅल्यूला आधी निगेटिव्ह साईन काढून टाकते यांची. ठीक आहे, मे बी मला ते लिहिताना चुकलं असेल. सो आता A ची व्हॅल्यू आली 1/4 आणि B ची व्हॅल्यू आली 1/2. स्टेप नंबर 3 आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू शोधायची असेल तर आपल्याला काय लक्षात करावं लागेल? करेक्ट, आपण स्टार्टिंगला काय कन्सिडर केलं होतं ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आपण काय कन्सिडर केलंय स्टार्टिंगला? 1/3x + y = a आणि 1/3x - y = b. ह्या दोन व्हॅल्यू आपण कन्सिडर केल्या. 1/3x + y = a ची व्हॅल्यू काय आहे? 1/4 आणि b ची व्हॅल्यू काय आहे? 1/2. सो आता इथं पण 1 आहे, याच्या न्यूमरेटरला पण 1 आहे, तर हे दोघं आपण काढले तर आपलं फायनल इक्वेशन मिळेल 3x + y = 4 आणि इथून इक्वेशन मिळेल 3x - y = 2. सो आपल्याकडे आता दोन इक्वेशन आहेत. कोणतं इक्वेशन आहे? 3x + y = 4 आणि दुसरं इक्वेशन आहे 3x - y = 2. आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू शोधायची होती, पण आपल्याला हे दोन इक्वेशन मिळाले. सो सिंपल आपण आता हे दोन इक्वेशनला ऍड करू. सो इथं लिहिणार मी ऍड 2 इक्वेशन्स. ठीक आहे, ऍडिशन केल्यावर इथं काय येणार? 3x + y = 4 आणि 3x - y = 2 यांचं ऍडिशन करायचं आहे. 3x किती होतं? 6x + y - y होणार 0. 4 + 2 होतो 6. तो 6x = आलं 6 आणि x ची व्हॅल्यू काढण्यासाठी 6 ने डिवाइड करावं लागेल आणि त्याची व्हॅल्यू मिळाली 1. आता x ची व्हॅल्यू 1 मिळाली तर ही व्हॅल्यू आपण दोघंपैकी एका इक्वेशन मध्ये टाकणार. सो पुट x = 1 इन इक्वेशन. कोणतं इक्वेशन? पहिलं इक्वेशन घेऊ आपण, जे आहे 3x + y = 4. सो 3 × 1 + y = 4. तो 3 + y = 4 आलं आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी या 3 ला आपल्याला इकडं पाठवावं लागेल. फायनली y = मिळालं 1. तो आपण आता इथं फायनल सोल्युशन लिहिणार. आपल्या ह्या क्वेश्चनचं सोल्युशन आहे x, y = 1, 1. x ची व्हॅल्यू पण 1, y ची व्हॅल्यू पण 1 आणि हे आपलं सोल्युशन मिळालं. ओके, हा क्वेश्चन थोडा अजून डिफिकल्ट होता क्वेश्चन नंबर 2 नंतर. ठीक आहे, सो आपण
याच्यामध्ये 3 क्वेश्चन बघितलेले आहेत. आपण क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह केला. मग तुम्ही विचाराल मॅम क्वेश्चन नंबर 3 कुठं गेला? क्वेश्चन नंबर 3 सुद्धा आहे, पण आता हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. मला आता तुम्हाला टेस्ट करायचं आहे की तुम्हाला या 3 क्वेश्चन मध्ये किती समजलं आहे. जर तुम्हाला हे 3 क्वेश्चनचे आन्सर समजले असतील तर तुम्ही हा क्वेश्चन नंबर 3 जो मी दिलेला आहे तो तुम्ही एकदम इझीने सॉल्व्ह करू शकतात. एकदम इझी वेने तुम्हाला सॉल्व्ह करता यायलाच पाहिजे, कारण मी हे 3 क्वेश्चन एकदम सोप्या पद्धतीने छोटे छोटे स्टेप तुम्हाला समजवलेले आहेत. ओके, सो हा जो क्वेश्चन 3 आहे हा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. हा होमवर्क मी तुमच्यासाठी देते. सो मला कमेंट सेक्शन मध्ये याचा आन्सर द्यायचं. ज्याने सॉल्व्ह केलेलं असेल त्याने प्रामाणिकपणे आन्सर द्या, आणि ज्याच्याने सॉल्व्ह झालं नसेल, ज्याला जमलं नसेल, त्यांनी सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकतात की मॅम मला ह्या क्वेश्चनचं आन्सर जमलं नाहीये. मी ट्राय करेल की तिथे तुमचं सोल्युशन द्यायला, तिथे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. सो तुम्हाला जसं आपण नेक्स्ट चॅप्टर शिकू तसं तसं तुम्हाला आधीच्या गोष्टी क्लिअर राहतील. ओके, सो आजचा हा लेक्चर आपण इथंच संपवू. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमचे फ्रेंड्स असतील, तुमच्या क्लासमध्ये जे फ्रेंड्स असतील त्यांच्यासोबत सुद्धा आपले हे व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच, आणि भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.